अहिल्यानगर जिल्ह्यामधील निकाल धक्कादायक होते. पण सर्वात धक्कादायक निकाल होता तो म्हणजे संगमनेरच्या गेल्या 40 वर्षापासून विक्रमी 60% जास्त मते घेणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवणारे अमोल खताळांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. दुसरी चर्चा झाली ती शिर्डी विधानसभा मतदारसंघाची. सर्वांचं लक्ष शिर्डी मतदारसंघाकडे लागले होते. मात्र तेथेही राधाकृष्ण विखे यांनी विजय मिळवला. या दोन्ही मुख्य लढतीची जिल्ह्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा चालू आहे. या दोन्ही चर्चा केंद्रबिंदू मात्र ठरले माजी खासदार सुजय विखे पाटील. टायगर अभी जिंदा है हे का चित्रपटाचे मात्र सुजय विखे पाटील यांनी आपल्या आगामी रणनीतीत वापरले. त्यानंतर हे फक्त चित्रपटाचे नाव किंवा डायलॉग राहिला नाही, तर हे सुजय विखे यांच्यासाठी हेडलाईन झालेली आहे. सुजय विखे यांच्या पराभवाच्या सोंगट्या जिथून फिरल्या त्या सुजय विखेंनी संगमनेर ते विखेंचा टायगर चौफेर उधळला. तब्बल 5 दशकांची थोरातांच्या सत्तेला फक्त सुजय विखे सुरुंग लावू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आणि शेवटी थोरात यांचा पराभव केला. शेरणे न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा.